प्रवासात सोबत कॅरी करता येतील अशी मेडिसिन। उलटीसाठी तुम्ही ऑन्डेम MD ऑन्डेनसेट्रॉन कंटेनचे यूज करू शकतात। चक्कर किंवा उलटी येत असेल तर स्टेमेटिल MD यूज करू शकतात। गॅस किंवा पोटात जळजळसाठी रॅन्टॅक यूज करू शकतात। इनोडचे सॅचेट सोबत घेऊ शकतात किंवा अँटासिडची बॉटल डायजिन ती यूज करू शकतात। पोटदुखीसाठी सायक्लोपाम ज्यात डायसायक्लोमिन आणि पॅरासिटामॉल प्रेझेंट आहे ते यूज करू शकतात। जुलाबासाठी लोपेरामाइड यूज करू शकतात। पोट साफ होत नाही यासाठी बिस्कोडिल कंटेनची डल्कोफ्लेक्स टॅब्लेट यूज करू शकतात। यासोबत हातपाय दुखतात, अंग दुखतं यासाठी कॉम्बिफ्लॅब ज्यात IV पॅरा कॉम्बिनेशन आहे ती यूज करू शकतात। ती जर सूट होत नसेल तर निमिझोलाइड पॅरासिटामॉल कंटेनचा सुमो यूज करू शकतात। सोबतच जर कुठे लागलं सूज आली तर त्यासाठी वोलेनिसची ऑइंटमेंट किंवा त्याचा स्प्रे यूज करू शकतात। त्यासोबतच एखादा किडा वगैरे चावला किंवा जास्त नाक वगैरे गळतं यासाठी अँटी ॲलर्जिक मेडिसिन म्हणजे लिव्होसेट ज्यात लिव्होसेट्रिझिन प्रेझेंट आहे ते यूज करू शकतात। त्यासोबतच बारीक कुठे लागलं वगैरे त्यासाठी बँडेज, क्रेप बँडेज, कॉटन, बेटाडीन ऑइंटमेंट त्यानंतर डेटॉल वगैरे ते सोबत कॅरी करायचं। पेशंटला शुगर BP आहे त्यांचे रेग्युलरची मेडिसिन सोबत कॅरी करायची। त्यासोबतच ज्यांना हाय BPचा प्रॉब्लेम आहे त्यांना डॉक्टरने दिलेली आयसोसॉर्बिट डायनायट्रेटची टॅब्लेट जी जिभेखाली ठेवायची असते ती सोबत कॅरी करायची। ज्या पेशंटला हाय BP आहे त्यांनी शक्यतोवर जास्त उंचावर जाणं किंवा जोरात चालणं वगैरे टाळावंच।